एक गमतीदार किस्सा शेअर करते. तर झालं काय, मागच्या आठवड्यात माझ्या नवऱ्याच्या नातेवाईकापैकी एकाच्यात लग्न होतं. तर आम्ही गेलो होतो लग्नाला. तर यांच्याकडची फॅमिली अशी खूप मोठी आहे. म्हणजे आणि लेडीज जास्त आहेत फॅमिलीमध्ये. तर सगळे आले आणि एकमेकांना विश करणं, ग्रीट करणं आणि अ, अ, खूप दिवस झाले भेटून एकमेकांना आणि "तू कशी आहेस? मी कशी आहे?" हे सगळं झालं बोलून. तर माझ्या चुलत सासूबाई आणि त्यांच्या मुली म्हणजे माझ्या चुलत नंदा, चुलत नंदांच्या सुना, मुली. तर सगळं झालं बोलून आणि आपण भेटत नाही, काही नाही. तर आपण आता यापुढे आपण कसं कॉन्टॅक्ट ठेवायचं आणि पुढच्या जनरेशनला कसं होणार फॅमिली बॉन्डिंग? तर त्यासाठी आपण काहीतरी केलं पाहिजे, असं खूप मोठं-मोठं डिस्कशन झालं. आणि त्यानंतर असं ठरलं, की आपण चला एक WhatsApp ग्रुप बनवूया आणि त्यामध्ये असं ठरलं होतं, की लेडीजचा आपण WhatsApp ग्रुप बनवायचा आणि 3 महिन्यातून किंवा 6 महिन्यातून एकदा आपण कुठेतरी एकीकडे भेटायचं. म्हणजे कुठेतरी रिसॉर्टमध्ये वगैरे आणि प्रोग्राम्स छानपैकी असे शेड्यूल करायचे वगैरे असं काय-काय ठरलं. तर त्याच्या 2-1 दिवसानंतर ग्रुप क्रिएट झाला मग WhatsApp ग्रुप आणि त्या WhatsApp ग्रुपमध्ये अं, चुलत सासूबाई आणि त्यांच्या सगळ्या मुली म्हणजे माझ्या चुलत नंदा, तर त्यांच्या मुली असं झालं. पण माझ्या चुलत सासूबाईंची सून नाही. म्हणजे सुना नाही त्यामध्ये, फक्त मुली असं झालं. आणि मग आय थिंक मला ॲड केलं आणि अशाच आणि एका दोघींना ॲड केलं. तर मग मी वाट बघत होते, की अ, अजून 1-2 दिवसात होईल सगळे ॲड होतील. तर मग बघून शेवटी मग मी काय केलं, की WhatsApp एक मेसेज टाकला, की आपण असं करूया का, की एक WhatsApp लिंक बनवूया विथ डिस्क्रिप्शन, की हा ग्रुप आपण कशासाठी केलाय आणि वी वॉन्ट मॅक्सिमम लेडीज ऑफ द फॅमिली टू जॉइन द ग्रुप असं. तर हा मेसेज मी टाकला आणि नंतर जेव्हा मी चेक केलं, की कोणी-कोणी हा मेसेज बघितलाय. तर सगळ्यांनी हा मेसेज वाचला होता. पण कुणीही त्यावर आपलं रिस्पॉन्स किंवा मत व्यक्त केलं नाही, की आपण असं नको असं करूया किंवा आपण असं करूया का? ॲब्सोल्युटली नथिंग. कारण मला या गोष्टीची उत्सुकता होती कारण सगळ्या माझ्या जावा ज्या होत्या त्याही जॉइन होतील ग्रुपमध्ये. अ, ह्या आयडियामधून मी सांगितलं होतं, की आपण असं नाही, असं करूया. तर मला हे सुचवायचं आहे, की इंडियन फॅमिलीजमध्ये सुनांना प्रेम मिळत नाही. त्यांना फक्त रिस्पेक्ट मिळतो आणि ते रिस्पेक्ट तुम्ही कमवावं लागतं. कसं? तर गप्प राहून, अजिबात आपली मतं व्यक्त न करता आणि होला हो म्हणून कारण तुम्ही फक्त एका त्यांच्या मुलाची बायको असता किंवा त्यांच्या भावाची बायको असता. याच्या व्यतिरिक्त तुम्ही काही नसता तिथे. अनलेस यू फाईट फॉर युअर पीस. येस, दॅट इज द फॅक्ट.